सबस्क्राईब करा खेतीगाडी चॅनलला आणि नवीन शेतीविषयक माहितीसाठी घंटीचे बटन दाबा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, खेतीगाडीच्या ॲग्री टॉकमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण विषयामध्ये पाहिलंच असेल 0054 या द्रव स्वरूपातील खतामुळे शेतकऱ्यांची फसवणूक, हा जो आपला विषय आहे त्या विषयाची संलग्न आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला मित्रांनो, आज आपण पुढे चर्चा पाहूया. तर मित्रांनो, आता प्रत्येक द्राक्ष बागायतदाराची धावपळ चालू आहे की पोटॅश आपटे कशा पद्धतीने होऊ शकतं, कलर बागेला कशा पण येईल, शुगर कशी मेंटेन होईल. तर या ज्या अडचणी आहेत प्रत्येकजण त्याला जशी जशी आवश्यकता आहे त्यानुसार उपाययोजना करतच आहे आणि आपण या 3 मुद्दे घेऊनच आज चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, मार्केटमध्ये पोटॅशयुक्त भरपूर सारी खतं आहेत, पण आज मार्केटला काय व्हायला लागलं आहे, द्रव स्वरूपातील 0054, 05234, 1919 यासारखी खते मार्केटला, खते म्हणता येत नाही त्यांना, यासारखे प्रोडक्ट मार्केटला लिक्विड स्वरूपात किंवा द्रव स्वरूपामध्ये कॅनमध्ये मार्केटमध्ये मिळायला लागले. मित्रांनो, मी जरा 0054 बद्दल तुम्हाला सांगतो. 0054 पावडर फॉर्ममध्ये खूप देशांच्यामध्ये विकलं जातं, शेतीसाठी वापरलं पण जातं. पण आपल्याकडं काही प्रोडक्ट आहेत द्रव स्वरूपामध्ये, तर त्याच्यामध्ये परिस्थिती अशी होते की ह्युमिक, ॲमिनो, सीवीड, फल्विक यासारख्या प्रोडक्टवर अमाइड किंवा अमोनिकल नायट्रोजन किंवा क्लोराईड किंवा सल्फेटमधला पोटॅश जो आहे, तर त्यांचा ब्लेंड करून काही प्रमाणात ब्लेंड केला जातो आणि त्याच्यापासून हे प्रोडक्ट तयार केले जातात. आपल्याला काही प्रमाणात रिझल्ट दिसतात सुद्धा. मग ते कशामुळे दिसतात, तर ह्युमिक, ॲमिनो, सीवीड, फल्विक याच्यामुळे ते चेंजेस प्लॉटमध्ये जाणवतात किंवा अमोनिकल नायट्रोजन जो आहे त्यातला किंवा सल्फेटमधला जो पोटॅश आहे त्यामुळे ते रिझल्टही काही प्रमाणात दिसतात. पण याचा अर्थ असा आहे का सर की तो प्रोडक्ट आहे तो पोटॅशला पर्याय म्हणून आपण वापरतोय किंवा पर्याय होऊ शकतो का, हे थोडं आपण पाहणं गरजेचं आहे. तर नक्कीच पोटॅशला पर्याय म्हणून आपण तो प्रोडक्ट नाही वापरू शकत. त्याचं कारण मित्रांनो, आपण त्याचं जर सॅम्पल लॅबमध्ये टेस्ट केलं तर तेवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला पोटॅश कंटेंट नाही मिळणार किंवा फॉस्फरस किंवा नायट्रोजन आपण त्याच्यातून 100% नाही मिळणार. मग अशी परिस्थिती असताना आपण आपली स्वतःची फसवणूक का करून घ्यायची. तर शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी द्राक्षबागेची स्टेज आणि त्यांची अन्नद्रव्याची वेळेत करावी लागणारी गरज, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण प्रोडक्ट सिलेक्ट करणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, म्हणून आपण मार्केटमध्ये आपल्याला पोटॅशचे सोर्स असणारे खूप सारे ऑप्शन अवेलेबल आहेत. तर ते प्रोडक्ट आपण वापरूया. जसं की पोटॅशियम क्लोराईड आहे, पण पोटॅशियम क्लोराईड जो प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये सोडियम आणि क्लोराईडचं प्रमाण जास्त आहे. द्राक्षबाग ही सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे आपण शक्यतो त्याचा वापर द्राक्षबागेमध्ये करत नाही आहे. पोटॅशियम सल्फेट आहे, ज्याच्यामध्ये 50% पोटॅश कंटेंट, 17.5% सल्फर आहे. पोटॅशियम शोनाईट आहे, ज्याच्यामध्ये 23% पोटॅश कंटेंट आहे, 11% मॅग्नेशियम ऑक्साईड फॉर्ममध्ये मॅग्नेशियम त्याच्यामध्ये आहे. हा प्रोडक्ट वापरू शकतो. 13-0-45, 13% नायट्रेट नायट्रोजन त्याच्यामध्ये, 45% पोटॅश कंटेंट आहे. दुसरं जर पाहायचं म्हटलं तर पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फर हा सुद्धा एक चांगला प्रोडक्ट आहे, ज्याच्यामध्ये पोटॅश जवळजवळ 22% पोटॅश आहे, 18% मॅग्नेशियम ऑक्साईड फॉर्ममध्ये आहे आणि 20% सल्फर आहे. हा सुद्धा प्रोडक्ट आपण थंडीच्या कालावधीमध्ये किंवा पोटॅशचा चांगला सोर्स म्हणून त्याचा वापर करू शकतो. दुसरा मॉलेसिसमध्ये सुद्धा पोटॅशचं प्रमाण चांगल्या पण नसते. मॉलेसिस बेस पोटॅश 14.5% पोटॅश कंटेंट त्याच्यामधून मिळतो. मग एवढे सारे ऑप्शन आपल्याकडं असताना आपण द्रव स्वरूपातील हे जे प्रोडक्ट आहेत तर त्या प्रोडक्टचा वापर टाळावा असं मला वाटतं. तर काही शेतकरी बंधूंना असंही वाटेल की माझ्या जमिनीमध्ये पोटॅशचं प्रमाणसुद्धा चांगल्या पद्धतीचं आहे आणि पोटॅशयुक्त खतांचा मी चांगल्यापणे वापरही करतो, तरीही द्राक्ष बागेला किंवा इतर पिकांना पोटॅशची अवेलेबिलिटी का होत नाही किंवा उपलब्धता का वाढत नाही आहे. तर मित्रांनो, त्यासाठी एक 2-3 पॉईंट्स आपण तिथं विचार करू. तर तापमान हे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. तापमान अति जास्त असेल म्हणजे 34-35च्या पुढं तापमान असेल तरीसुद्धा अपटेक प्रॉपर होत नाही किंवा टेम्परेचर साधारणतः 16-17च्या खाली जरी टेम्परेचर गेलं तरी तिथंसुद्धा अपटेक व्यवस्थित
होत नाही. दुसरा जो गोष्ट आहे ती म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमिनीचा pH 6.5च्या दरम्यानचा जर pH असेल तर तिथं कुठलंही अन्नघटक चांगल्या पद्धतीनं आपटेक व्हायला मदत होते. तिसरी गोष्ट म्हणजे पोटॅश हा जो अन्नघटक आहे तो आकाराने मोठा आहे, म्हणजे मॉलिक्युलर साईज त्याची जास्त आहे, त्याच्यामुळं तो व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं आपटेक होत नाही. अशा प्रकारे आपण हे जे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आहेत त्यांचा वापर चांगल्या पद्धतीनं करू शकतो. दुसरं जे प्लांट एक्स्ट्रॅक्टवर आधारित पोटॅश आपटेकसाठीचे प्रोडक्ट आहेत त्यांचा आपण चांगल्या पद्धतीनं वापर करू शकतो आणि याचा वापर जेवढा वाढेल त्याच्यातून जमिनीमध्ये कॅटायन एक्सचेंज कपॅसिटी वाढते. आणि मगाशी मी सांगितलंच होतं तुम्हाला की पोटॅश हा मॉलिक्युलर साईजमध्ये मोठा अन्नघटक आहे. जेवढं कॅटायन एक्सचेंज जास्त वाढेल तेवढं पोटॅशचं आपटेक वाढेल आणि त्याच्याबरोबर जे छोट्या आकाराचे जे अन्नघटक आहेत त्यांचंही वहन चांगल्यापणे होईल. साहजिकच अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा वेलीला होईल. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये सुद्धा वाढ चांगल्या पद्धतीनं होईल. जेवढं प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढेल तेवढं साखरेमध्ये रूपांतर व्हायला आपल्याला किंवा साखर वाढायला आपल्याला चांगल्या पद्धतीनं फायदा मिळू शकतो त्यातून. मित्रांनो, आपण पोटॅशयुक्त चांगल्या खतांचा वापर केला, त्याची उपलब्धता वाढवली, सगळ्या गोष्टी केल्या, पण पोटॅश आपटेक कसा होईल हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि पोटॅश आपटेकसाठी आज मार्केटमध्ये आपण पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया वापरतो. पण बॅक्टेरिया वापरताना तीही गोष्ट चांगली आहे, बॅक्टेरिया वापरताना आपण टेम्परेचर, ऑर्गॅनिक कार्बन, ऑर्गॅनिक मॅटर या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आज मार्केटला पोटॅश आपटेकसाठी काही बॉटॅनिकल प्लांट एक्स्ट्रॅक्टवर आधारित काही प्रोडक्ट मार्केटमध्ये मिळतात. प्रॅक्टिकली हे जे प्रोडक्ट प्लांट एक्स्ट्रॅक्टवर आधारित प्रोडक्ट आहेत तर त्यांचं काम अशा पद्धतीचं असतं, ते कॅटायन ॲनायन एक्सचेंज जास्त करतात. तर मित्रांनो, कॅटायन आणि ॲनायन म्हणजे काय, कॅटायन एक्सचेंज म्हणजे काय याच्याबद्दल थोडंसं आपण चर्चा करूया, म्हणजे आपल्याला सगळ्या प्रश्नांचं उत्तरं इथं मिळतील. कॅटायन म्हणजे काय तर धनभार, पॉझिटिव्ह चार्ज म्हणू आपण त्याला, आणि ॲनायन म्हणजे काय तर ऋणभार, निगेटिव्ह चार्ज. तर पॉझिटिव्ह चार्जमध्ये जर पाहिलं तर पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, सोडियम आहे. परत निगेटिव्ह चार्जमध्ये जर पाहायचं म्हणलं तर मातीचे कण आहेत किंवा ऑर्गॅनिक मॅटर जो असतो तर तो निगेटिव्ह चार्ज म्हणून आपण पाहू शकतो. म्हणजेच मित्रांनो, याचा अर्थ जेवढं कॅटायन एक्सचेंज चांगल्या पद्धतीनं होईल तेवढी अन्नद्रव्यांची उपलब्धता वेलीला, द्राक्ष वेलीला चांगल्या पद्धतीनं होऊ शकते आणि त्याच्यातून आपण जे अपेक्षित फायदे पाहतोय तर ते फायदे आपल्याला मिळू शकतात. आणि अन्नघटकांचा समतोल आपल्याला राखणं फार गरजेचं आहे. पोटॅश ज्यावेळेस आपण द्राक्षबागेला देत असतो त्या दरम्यान मॅग्नेशियमची मात्रा याच्यावर आपण लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं की पोटॅशयुक्त खतं कुठली द्यायची, पोटॅश आपटेक कशापर्यंत होऊ शकतं. आता आपण पाहूया की द्राक्षबागेमध्ये साखर आणि कलर यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो. तर त्याच्यामध्ये जर पाहायचं म्हटलं तर फवारणीसाठी आपण साधारणतः 200 लिटर पाण्यासाठी पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट 700 ते 800 ग्रॅम प्लस ॲमिनो ॲसिड 300 ते 400 ग्रॅमपर्यंत वापरू शकता. ही पहिली फवारणी होईल. दुसऱ्या फवारणीमध्ये 4-5 दिवसाच्या अंतराने तुम्ही लगेच पोटॅश आपटेक साधारणतः 300 ml आणि ॲमिनो ॲसिड जो आहे तो 300 ते 400 ग्रॅम. मग त्याच्यामध्ये ॲमिनो ॲसिडमध्ये तुम्ही लिक्विड फॉर्ममध्ये वापरू शकता किंवा पावडर फॉर्ममध्ये 50 ते 80% कुठलंही ॲमिनो ॲसिड तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकता. ड्रीपद्वारे जर सोडायचं म्हटलं तर तुम्ही 13-0-45च्या बरोबर जो पोटॅश आपटेक प्रोडक्ट आहे तो 1 ते 1.5 लिटरपर्यंत सोडायला हरकत नाही. ड्रीपद्वारे खतं देताना प्रति एकरी 13-0-45 हा 4 ते 5 किलो एका वेळी अशा वेळेने 3 ते 4 वेळा द्यायला हरकत नाही आहे. त्याच्याबरोबर आपण एकाच वेळी पोटॅश आपटेक हा 1 ते 1.5 लिटर सोडायला पाहिजे. पोटॅशियम सल्फेट किंवा 0050 जो आपण म्हणतो तो आणि शोनाईट. पोटॅशियम सल्फेट जो आहे तो साधारणतः एकरी 50 किलो आणि शोनाईट एक 20 किलो. हे दोन्हीही प्रोडक्ट जे आहेत, दोन्ही खतं जे आहेत तर ती तुम्ही एक 4-5 दिवसांच्या अंतराने एक 4-5 किलो ड्रीपद्वारे सोडायला हरकत नाही आहे. नंतर आपण कलर येण्यासाठी फेरस इडा जो आहे तो त्याचा एक वापर करू शकतो. एकरी साधारणतः 500 ग्रॅम मधल्या एक 4-5 दिवसाच्या गॅपमध्ये आपण त्याला फेरस इडा जो आहे तो 500 ग्रॅम ड्रीपद्वारे सोडू शकतो. तर फेरस इडा सोडल्यानंतर किंवा सोडायच्या आधी फक्त कुठली फॉस्फरसयुक्त जे खत आहे हे एक 4-5 दिवस आपल्याला द्यायचं नाही, त्याची फक्त आपण ही काळजी घ्यायची आहे. तर शेतकरी मित्रांनो,
अशा पद्धतीच्या शेतीविषयक आणि प्रोडक्टविषयक जर माहिती तुम्हाला कुठली हवी असेल तर त्यासाठी तुम्ही मला कमेंट करू शकता आणि आम्ही त्याच्यावर नक्कीच रिप्लाय देऊ. तर मित्रांनो, लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांच्यामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि खेती गाडीला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान, जय किसान. शेतकऱ्याची प्रगती ही देशाची प्रगती.